ही कुठली गुंडगिरी आहे? म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आपण तिथे बसवणार. ही कुठली गुंडगिरी आहे? आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे. उपमुख्यमंत्री महोदय, सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये. ज्या आमच्या पक्षाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला अध्यक्ष महोदय, बघा रिॲक्शन अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं आम्ही काल पण आंदोलन केलं अध्यक्ष महोदय, आम्ही केलेलं आंदोलन, आम्ही शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात आंदोलन केलं, पण या पद्धतीनं पक्षाच्या कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी 2 तास पूर्वी अध्यक्ष महोदय 2 तास पूर्वी पत्रकारांना माहिती होती, 2 तास पूर्वी पत्रकार पोहोचले होते. ठीक आहे, पोलिसांना ही माहिती कशी नव्हती अध्यक्ष महोदय? ठीक आहे, समजलं. चला पुढे. आमचे नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली, शाही फेकली, विडंबना केली. आणि आपल्याला याही पलीकडे सांगतो अध्यक्ष महोदय की ज्या खुर्च्या तोडून पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, हे कुठली नीती आहे अध्यक्ष महोदय? ही कुठली गुंडगिरी आहे? म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आपण तिथे बसवणार. महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी बसवणार. आपल्याकडून न्यायाची अपेक्षा अध्यक्ष महोदय की या ठिकाणी या सर्व अपेक्षित अध्यक्ष महोदय. जे गुन्हे जे पुढे जाऊया. त्या कलमा वडेट्टीवार साहेब, तुम्ही मांडलेला मुद्दाची नोंद मी घेतलेली आहे. आता पुढे जाऊया. उपमुख्यमंत्री महोदय बोला. त्यांचं ऐका ना, उपमुख्यमंत्री बोलतायत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, असं नाही चालत, शांत बसा. आज सभागृह 11 वाजता आपण त्या ठिकाणी सुरू केलं. अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय, तुम्हालाही माहिती आहे. अध्यक्ष महोदय, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे. बाबासाहेब हे सर्वांचे होते. आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत. आपण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत. आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे. आम्ही काय केलंय? तुम्हाला फोटो लावायचेत ना, तुम्ही परवानगी दिली ना, आमच्या इथे सगळ्यांच्या बाबासाहेबांचे फोटो लावा. ठीक आहे, सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांचे फोटो लावा. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाहीये. 1 नंबर 2, आपल्या नियमाप्रमाणे या सभा असं नाही चालणार. बसून घ्या. काय मी बोलतोय, आपण उभे आहात, हे बरोबर दिसतं का? नाही बरोबर आहे का? नाही, मग ठीक आहे, मला बोलू दे ना, मग तुम्ही मांडा. तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये, लक्ष देऊ नका, रेकॉर्डवर येत नाहीये. आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक, पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अद्याप खाते वाटप आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड रखडली आहे. अशातच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक संकेत असल्यास विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करू असे म्हटले आहे. तर खाते वाटपावर बोलताना ते म्हणाले, बहुमतात सरकार येऊनही सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला. आता खाते वाटप थांबलेले आहे. कुणी किती खावे याची गोळाबेरीज सुरू असल्यामुळे अद्याप खाते वाटप झाले नसावे असं दिसून येत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत अर्बन माओवादी असल्याचा आरोप लावला होता. त्या वक्तव्याचा समाचार घेत वडेट्टीवार म्हणाले, भारत जोडो यात्रेत अर्बन माओवादी होते.
तर भाजप सरकारने त्यांना थांबवायला हवं होतं. काल काँग्रेसच्या कार्यालयावर ज्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला ते देखील अर्बन माओवादी होते का, याचेही उत्तर भाजपने द्यावे. बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी. त्याकरिता केवळ SIT स्थापन करून होणार नाही, न्यायाधीशांमार्फत चौकशी होणे गरजेचं आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. कल्याणमधील हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले, हा हल्ला मराठी अस्मितेवरील हल्ला आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन याचा बंदोबस्त करायला हवा. अशा घटनामागे मराठी माणूस राज्यातून हद्दपार करण्याचा हेतू आहे का, याचाही शोध घ्यायला हवा, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.